आजच्या या मंगलमय प्रसंगी सकाळच्या वेळेला कुशीनगर येथील रामाभार स्तूपाला भेट देण्यासाठी आपल्या धम्मसहलीतील उपासक निघालेले आहेत। हे समोर जी बिल्डिंग दिसते आहे या बिल्डिंगमध्ये रात्री आम्ही मुक्कामी होतो। समोर आपली गाडी दिसते आहे संस्कृती ट्रॅव्हल्स, या ठिकाणी आम्ही रात्रीला मुक्कामी होतो। इथून आता रामाभार स्तूप की ज्या ठिकाणी तथागत भगवान बुद्धाला अग्निसंस्कार दिला होता त्या स्तूपाला रामाभार स्तूप म्हटलं जातं आणि तो स्तूप बघण्यासाठी आता धम्मसहलीतील उपासक निघालेले आहेत। आजच्या या मंगलमय प्रसंगी सकाळच्या वेळेला कुशीनगर येथील रामाभार स्तूपाला भेट देण्यासाठी आपल्या धम्मसहलीतील उपासक या ठिकाणी निघालेले आहेत। ज्या ठिकाणी तथागतांना अग्निसंस्कार दिला होता ते ठिकाण म्हणजे रामाभार स्तूप आणि ते रामाभार स्तूप बघण्यासाठी आपल्या धम्मसहलीतील उपासक निघालेले आहेत। हे आमच्या धम्मसहलीतील वयोवृद्ध म्हातारा आई आहेत। या आईचा एक पाय निकामी आहे, कंबरमधून काम करत नाही, परंतु या आई सर्व ठिकाणांना भेट देत आहेत। चला रामाभार स्तूप झाडाखाली थांबता का? शिकी वाजे हो मग आजच्या या मंगलमय प्रसंगी सकाळच्या वेळेला बुद्धभूमी मावसाळ्यावरून निघालेल्या धार्मिक धम्मसहलीतील सर्व उपासक आज रामाभार स्तूपाला भेट देण्यासाठी या ठिकाणी सर्व उपासक पोहोचलेले आहेत। आपण बघत आहोत शिकिवास चला लाइन 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 इथे चपला काढा, चपला बाजूला इकडे उजव्या हाताला। असे समोर जाऊन उभे राहा, असं म्हणजे सर्वांना येऊ द्या। असं लाईन खाली जा ना, असं खालून लाईन। तुम्ही डायरेक्ट वर गेला। हा 2 राऊंड मारायचे। आजच्या या मंगलमय प्रसंगी सकाळच्या वेळेला आपल्या धम्मसहलीतील सर्व उपासक रामाभार स्तूपाला वंदन करण्यासाठी, अभिवादन करण्यासाठी आपल्या हातामध्ये कमळाचे फूल घेऊन भगवंताला पुष्प अर्पण करण्यासाठी या ठिकाणी रामाभार स्तूपाला भेट देण्यासाठी, वंदन करण्यासाठी या ठिकाणी उपासक आलेले आहेत। आपल्या श्रद्धेनं कमळाचं फूल भगवंताला अर्पण करण्यासाठी प्रत्येकाने आपापल्या
परीने आपण या ठिकाणी कमळाचं फूल घेतलेलं आहे आपल्या हातामध्ये आणि सर्व अगदी नम्रतापूर्वक शिस्तीमध्ये रामाभार स्तूपाला वंदन करण्यासाठी निघालेले आहेत. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. हा रामाभार स्तूप या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी सर्व धम्मसहलीतील उपासक या ठिकाणी पोहोचलेले आहेत. असं 3 वेळ करा वंदन, 3 वेळेस वंदन करायचं. आजच्या या मंगलमय प्रसंगी सकाळच्या वेळेला आपल्या धम्मसहलीतील सर्व उपासक अतिशय श्रद्धेनं या ठिकाणी कमळाचं फूल हातामध्ये घेऊन भगवंताच्या या रामाभार स्तूपाला अभिवादन करत आहेत, पुष्प अर्पण करत आहेत.
रामाभार स्तूप म्हणजेच महाकारुणिक तथागत भगवान बुद्धाला ज्या ठिकाणी अग्निसंस्कार दिला त्या ठिकाणी हा स्तूप बनवण्यात आलेला आहे। हा विटांचा भरीव स्तूप आहे। नाही, उभेच राहा काय ते वल्ल चिकचिक झालं ना। आपल्या धम्मसहलीतील सर्वच उपासकांनी मोठ्या श्रद्धेनं या ठिकाणी कमळाचं फूल भगवंताला अर्पण करून या ठिकाणी या स्तूपाला अभिवादन करत आहेत। भवतु सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुधम्मानुसंघानु साधु सुखी जय हो। बस 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 आपण नंतर आहे सोबतच आहे। चला अगदी सकाळच्या प्रहरी आपल्या धम्मसहलीतील उपासकांच्या माध्यमातून या ठिकाणी रामाभार स्तूपाला अभिवादन। रामाभार स्तूप या स्तूपाला आपल्या श्रद्धेनं अगदी शुद्ध अंतकरणातून या ठिकाणी कमळाचं फूल या ठिकाणी तथागतांना अर्पण करून या स्तूपाला अभिवादन करत आहेत। सोबतच आहे आपण। साधू 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 सुखी जय हो मंगल सुखी।
काढायले माझे फोटो. मी तुम्हाला बोलले का काही? फोटो पण नको काढू का? माझे मम्मी पप्पा फोटो पण नको काढू. एवढंच म्हणलं तुला. मी पोरगी आगावी तुम्ही म्हटलं याशी नाही म्हणले. शिकवायचे अशा पद्धतीने सर्व उपासकांनी या ठिकाणी भगवंताच्या या रामाभार स्तूपाला आपल्या श्रद्धेनं अगदी शुद्ध अंतकरणातून या ठिकाणी कमळाचे फूल अर्पण करून या ठिकाणी अभिवादन केलेलं आहे.